पुढची घटना पिंपरी चिंचवडमधली। महापालिकेच्या मोशी कचरा डेपो इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला जवळपास 40 तास उलटलेत। मात्र अद्यापही इमारतीच्या तळमजल्यावर अडकलेल्या 8 कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाहीये। कोणत्याही प्रकारचा संपर्क त्यांच्याशी होऊ शकत नाहीये। भारतीय लष्कराचे जवान, एनडीआरएफचे जवान या अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। याच बचाव कार्याचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, बचाव कार्य कुठपर्यंत पोहोचलंय? हे जे अडकलेले सगळे कर्मचारी आहेत त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय का? कस्तुरी, मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोशीतील ही दुर्घटना घडली। मोशीतील हीच ती बिल्डिंग आहे, 3 मजली बिल्डिंग आहे, ती या मलब्यामुळे कोसळल्याचं पाहायला मिळालं। हा जो मलबा आहे पलीकडे असणारा संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील हा कचरा आहे, तो या ठिकाणी आणून टाकला जातो आणि तो कचरा चा जो डोंगर आहे तो दासळला गेला आणि त्यानंतर ही 3 मजली जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग त्यामध्ये दबली गेली। हा जो प्रोजेक्ट आहे तो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचाच प्रोजेक्ट आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्याच प्रोजेक्टमध्ये ही जी बिल्डिंग आहे ती कोसळल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळालं आणि त्यातच या बिल्डिंगमध्ये सुमारे 23 नागरिक कर्मचारी खरं तर या बिल्डिंगमध्ये काम करत होते। ही जी बिल्डिंग आहे ती या संपूर्ण प्रोजेक्टचा म्हणजे हे जे महानगरपालिकेचा प्रोजेक्ट आहे याची मेन ऑफिस खरं तर या बिल्डिंगमध्ये होतं आणि हे जे कर्मचारी आहेत ते तिथं कार्यरत होते आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 23 जण या बिल्डिंगमध्ये कार्यरत होते। आता ती जी बिल्डिंगची जर आपण परिस्थिती पाहिली तर कालपेक्षा आता ती अजून थोडीशी जास्त ढासळल्याचं पाहायला मिळते, कारण पलीकडल्या साईडचा संपूर्ण जो मलबा आहे तो काढला गेलेला आहे आणि तो मलबा काढून आतापर्यंत सर्वात वरचा मजला असेल, त्यानंतर मधला मजला असेल, त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न खरं तर या संपूर्ण यंत्रणेने केला आणि त्यातून जो सर्वात वरचा जो मजला होता त्यातून एकंदरीत 9 जणांना सुखरूपपणे बाहेर काढलं। तर 5 जण ते स्वतःहून बाहेर आले होते आणि एकाचा जो फर्स्ट फ्लोअर आहे तिथे दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्यालाही बाहेर काढण्यात आलेलं आहे। अजून 7 ते 8 लोक इथे असण्याची दाट शक्यता आहे आणि त्या अनुषंगानेच हा संपूर्ण जे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये हे संपूर्ण आता रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। बरं तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी। हे बचाव कार्य पुढे किती तास सुरू राहतं हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ।